हे बीच आहे, फक्त याच्यात गाव डिवाइड झाले. टारकर्ली, दांडी, देवबाग हे फक्त गाव डिवाइड झाले, समजलं ना. आणि ह्या संगममुळे जे दुसरं बीच तयार झालंय मगाही सांगितलं ना, ते भोगवे बीच आहे या साईडला. आणि आयलंड कुठे आहे? स्वराज्याच्या बळकटी करण्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रावर आपले सत्ता प्रस्थापित केलेले आहे. या ठिकाणी जो दिसतो तो त्या ठिकाणी आयलंड आहे. पहा, एका ठिकाणी सी समुद्र, अरेबियन सी. ओके, डोलकर 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 दर्याचा राजा, मी डोलकर 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 दर्याचा राजा. ये संत बड़ू मामा की जी बोट है, उसमें हमारे 1985 के क्लासमेट गुजर रहे हैं. ये दोनों बोट एक साथ चल रहे हैं, दोनों में स्पर्धा है. ओके, और ये देख रहे हैं, हंस रहे हैं. ये हमारी ऐश्वर्या हंस रही है, उसको मजा आ रही है. समुंदर की लहरें उसको हंसा रही है. ये देखो समुंदर. एंजॉय. इस उम्र में एंजॉय नहीं करेंगे तो किस उम्र में करेंगे. हाँ, लाजा खोल समुद्रामध्ये आपण आलेलो आहोत. मध्यभागी हमारी बोट. इकडे करावं, पाणी उडतं इकडे करावं. आणि कसं होतं, नदीतल्या डोंगरातलं पूर्ण पाणी आतमध्ये येऊन नदीला येऊन भिडतंय ना, त्याच्यामुळे पावसात 2 महिने फक्त गोड असतं, बाकी पूर्ण खार असतं. कारण संगम पॉईंट बराच मोठा असल्यामुळे काय होतं, समुद्रातलं पाणी पूर्ण आतमध्ये शिरतं, समजलं ना. त्यामुळे पूर्ण पाणी जोपर्यंत वरतीपर्यंत जिथपर्यंत पाणी जातं ना, तिथपर्यंत पूर्ण खार पाणी असतं. असं आहे. ओके, पॉईंटचं नाव सांगा. ही संगम पॉईंट आहे, कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम आहे. हा. ओके. आणि हा बाजूचा हे दिसतोय ना लास्ट एंड, हा देवबाग बीचचा लास्ट एंड आहे, समजलं ना. हा. आणि हा संगम झाल्यामुळे जे दुसरं बीच तयार झाले ना, समजलं ना, हे भोगवे बीच आहे. हे समोर दिसतं ते भोगवे बीच आहे. ते कासवा इथंच होती का? हा? कासवा. हा, कासव भोगवे बीचचा, भोगवे बीच फेस्टिवलला कासव आहे. आम्हाला पाण्याचा कलर चेंज दिसतोय ना, हा, ही नदी आणि समुद्र यांचा संगम झाला, त्याच्यामुळे हा पाण्याचा कलर चेंज दिसतोय. समुद्र आणि नदीचा संगम पॉइंट. ओके, समुद्राचं आणि नदीतील पाण्याचा रंग वेगळा दिसतो, तांबडं आणि समुद्राचं निळं पाणी. ओके, ठीक आहे. पहा, मंदिर पॉइंट. ही नदी आहे, तो समुद्र आहे. त्याच्यामुळे हा पाण्याचा संगम असल्यामुळे कसं वाळूच्या तरतुदीमुळे वाळू पूर्ण वरती आली ना, त्याच्यामुळे हे पाण्याचा कलर चेंज दिसतोय. हा, ही नदी आहे, हा तो समुद्र. नदी सुद्धा केवढी मोठी आहे ना. समुद्रात एंट्री होणार आहे. नदी कुणीकडून आली आहे? ही नदी आहे बघ, निळं पाणी दिसतंय. नाही, इकडं वाटतंय. पाऊस नाही. हा, नदी आणि समुद्राचा संगम पॉइंट. फक्त पावसाळ्यामध्ये 2 महिने थोडंफार गोड पाणी असतं, नंतर सगळं खारट पाणी असतं. रूप की राणी.
7 पॉईंट दाखवण्यासाठी बोटिंग फी आहे 200 रुपये. ओके, जीवाच्या भ्यानं सगळे जीव मुठीत धरून बसलेले आहेत. मी फक्त तेवढा वटा वटा करायला लागली. शुद्ध मराठी शब्द वटा वटा म्हणजे गप बसणारा माणूस, फक्त तोंड उघडून. पिलांची नागिरी निघाली, नागोबा डुलाय लागला. ला 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 ला. पिलांची नागिरी निघाली, नागोबा डुलाय लागला. ओके, जय श्रीराम, जय श्रीराम.